की दे, मी करतो. अरे नको सिद्धू, हे नाही जमणार तुला. दे तू, मला बरोबर जम. दे, सांग काय करू सांग. नाही नाही, हे नाही जमणार. हे घे, याच्यात नाडी घाल. अरे हे काय, नमा नाही आली आज नाश्त्याला? थांबा, मी बोलवून आणते तिला. अदिती थांब. काय ग ताई, आता जावई येणार म्हणून लगेच लेकीकडे दुर्लक्ष करू नको. ताई, माझं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. ओरिजिनल देशमुखांवर अन्याय झालेला मी कधीच सहन नाही करणार. अहो रत्नाक्का, सकाळपासून ती अभ्यासाला बसलीये. काय ना, पोरीची परीक्षा जवळ आलीये. ती खाली येणार, खाणार, परत वर जाणार, त्याच्यात तिचा वेळ जाईल ना. म्हणून ना मला मी नाश्ता तिच्या रूम मध्येच देणार आहे. शेवटची परीक्षा आहे, चांगली जाऊ दे म्हणजे झालं. दे. जाऊ दे सासूबाई, तेवढेच आपल्या नमाला पोहे जास्त गोड लागतील ना. बरं जा बाबा. युवराज, नाही जा बर, पण फार बोलत बसू नको. परीक्षा आहे, अभ्यास करू दे तिला. आणि काय, परीक्षा झाली की लग्न आहेच तुमचं. अहो जावई बापू, जावई बापू, अहो तुम्ही जावई आहात या घरचे. तुम्ही अशी कामं नाही करायची, ती आम्ही करणार. तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची, घरात सुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा. आणि ताई काकी, काय तू घरातला मुलगा असताना तू घरच्या जावेला काम करायला सांगतेस? अरे लक्षातच नाही आलं. आता सवयच झाली ना, युवराज आपल्या घरातलाच झालाय. सॉरी जावई बापू. ताई काकी, तुम्ही मला युवराजच म्हणा. हो जावई, देशमुखांच्या घरात सुनांचे आणि जाव्यांचे खूप लाड केले जातात. खूप नशिबाने असं सासर मिळतं, नाही तर माझंच उदाहरण घ्या. सेड, नाही नाही, काय नाही, मी ना मला नाश्ता देऊन येतो. हा अचानक इतक्या प्रेमाने का बोलतोय माझ्याशी? या महालक्ष्मीला ते बाई घाबरत नाही. मी एवढं सांगून सुद्धा, धमकावून सुद्धा तिला कशाचाच फरक पडत नाहीये. नाही, तिला कसलीही भीती नाहीये. तरी मी सिद्धार्थला सांगत होते की तिला मी धमकावलं होतं, तिला एक दमडीही खर्च न करता नकार द्यायला भाग पाडलं होतं. तरी ही बाई चक्क उलटलीये माझ्यावर. नाही नाही, मी आता तिला सोडणार नाही, कारण तो सिद्धार्थ हसेल नाही तर मला. बोला. लुक, तुम्ही हे बरोबर नाही केलं. तुम्हाला मी सांगितलं होतं ना नकार द्या म्हणून. हे बघा, माझ्या मुलाचं प्रेम आहे तिच्यावर, आणि मुलगी चांगली आहे, घरचे चांगले. मग तुम्ही सांगतात म्हणून मी नकार द्यायचा? काय हो, तुम्हाला तुमच्या बिझनेसची काळजी नाहीये का? मी अजूनही तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. काल मला डावलून तुम्ही होकार कसा दिला तो? मला फक्त माझ्या मुलाचं सुख महत्वाचं आहे. मी तुमच्यासारखी नाहीये, मुलीच्या सुखाच्या आड येणारी. तुम्ही मला शिकवू नका. मी सुद्धा माझ्या मुलीच्या सुखासाठीच करते हे. मी पण माझ्या मुलाच्या सुखाचाच विचार केलाय. आणि काय हो, तुमचा प्रॉब्लेम काय? का मला नकार द्यायला भाग पाडत होतात? कारण तुमचा या घराशी संबंध यावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. का? सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा मोडण्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे दिले होते, हे आम्ही देशमुखांना सांगू याची भीती वाटते का तुम्हाला? नाही, भीती वगैरे नाहीये, पण तुमचा काय भरोसा? तुम्ही मला ब्लॅकमेल केलं तर? घाबरू नका, ब्लॅकमेल वगैरे काही करणार नाही. साखरपुडा मोडण्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे दिले होते, हा तुमचा प्लॅन होता, हे आम्ही देशमुखांना काय कुणालाच सांगणार नाही. व्हॉट? रिअली? अहो, का करू तुम्हाला ब्लॅकमेल? उलट मी तुम्हाला थँक्स म्हणते. तुमच्यामुळे इतक्या चांगल्या कुटुंबाशी आमची ओळख झाली. युवराजला त्याच्या मनासारखं काम मिळालं, चांगली जोडीदार मिळाली. खरंच खरंच मीच तुम्हाला थँक्स म्हणते.
तुम्ही नक्की देशमुखांना सांगणार नाही? ते सगळं आम्ही विसरून गेलोय आणि आता नवीन नातं जोडलंय देशमुखांशी. आमच्या मुलाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. आम्हाला जुन्या गोष्टी उकरून काढायच्या नाही येतो. नका काळजी कर. ठेवू फोन? हा, ठेवा. थँक गॉड, या बाईपासून तर मला आता कसलाच धोका नाहीये. रिलॅक्स महालक्ष्मी, चिल. नमा, ताई काकींनी नाश्ता पाठवला तुझ्यासाठी. रागावली आहेस? सॉरी, मला माफ कर. अरे तुझ्या काळजीपोटी मी विरोध करत होतो युवराजला, आणि मला वाटलं की युवराजला फक्त तू आवडते. तुला पण युवराज आवडतो याची मला काहीच आयडिया नव्हती. म्हणूनच मी अमितला बोलवलं. मग काय ना, मला तर अजून लहान वाटतेस ग. माझी लहान सर्वात लाडकी बहीण. आणि माझी लहान बहीण केव्हा मोठी झाली हेच मला नाही कळलं. पण तू जेव्हा सांगितलंस की तुला युवराज आवडतो तेव्हा पण तुझी काळजीच वाटली ग, की नमा अजून लहान आहे, तिला काही कळत नाही. नाही आवडला असेल, या वयात होतं असं, पण नमा आम्हाला पुढचा सगळा विचार करावा लागतो ना, म्हणून नकार दिला. हो ग, हो, तू झालीस मोठी आणि तुला कळतं सुद्धा. आणि मला सुद्धा कळलंय की तुझा आणि युवराजचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, आणि तू पूर्ण विचार करून त्याची निवड केली असशील, आणि ती योग्यच आहे. हो, युवराज तुझ्यासाठी परफेक्ट आहे, मला मान्य आहे लग्न. आणि नमा, सॉरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. माफ करशील मला? माझा विश्वास होता तुझ्यावर की मी कधी दुखवणार नाही, तुला समजून घे. आणि सॉरी, यावेळी तुझ्या मनातलं ओळखायला जरा उशीर झाला, पण यापुढे असं कधीच होणार नाही. आणि नमा, तुला इथून पुढे काही हवं असेल, तुला काही सांगायचं असेल ना, तर सगळ्यात आधी मला सांग. तुला हवं तसंच होणार. जाऊया बापू, या या या. बरं तुम्ही बोला, मी आलोच. नाही नको, तुम्ही तुमचं बोला, मी आहे. त्याने खरंच आपलं नातं स्वीकारलं. काय तो तुला सॉरी म्हणाला? त्याने हे सगळं तुझ्या काळजीपोटी केलं? नाही, माझा राग नाही त्याच्यावर. मला प्रश्न पडला, एका दिवसात त्याचं माझ्याविषयीचं मत खरंच बदललं? मला कळत नाही. त्याच्या या अशा वागण्याने मी आणखी जास्त गोंधळलो. हो, मी बोलतो त्याच्याशी. हो, तेव्हाच आमच्या सगळं शॉर्टआउट होईल. मी बोलतो त्याच्याशी. तू काळजी नको करू, अभ्यासाकडे लक्ष दे. ताई, डोळ्यातलं पाणी आमटीत पडलं ना तर आमटीची चव बदलेल. अगं, बाई किती खंबीर असली ना तरी मुलीचं लग्न म्हटलं की पाझर हा फुटणारच. अगं, पण अजून वेळ आहे. बरं बाई, सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण नमा लग्न होऊन जाणार या विचारानेच कसं तरी वाटतंय.
होतं ग, असं प्रत्येक आईचं असंच होतं. अगं आपली रत्ना काय मी ये जा करत असते, पण तिचं लग्न झालं ना तेव्हा असंच वाईट वाटलं. अगं प्रश्न लांब जाण्याचा नसतो, वाईट याच गोष्टीचं वाटतं का आता आपली मुलगी दुसऱ्या घरची होणार. नाही मी असं दुसऱ्याच्या घरची वगैरे नाही होऊ देणार. लग्न झालं तरी ती ओरिजिनल देशमुख आहे, कायम या घरची राहणार. अगदी बरोबर आहे तुमचं ताई काकी. मुलीचं लग्न झालं म्हणून ती काही परकी नाही होत. आता मी लग्न होऊन या घरात आले म्हणून मी माझ्या मॉम डॅडना परकी नाही झाले. मला सुद्धा माझ्या मॉमची खूप आठवण यायची. काहीही झालं ना तरी मुलीचं आणि आईचं नातं कायम तसंच राहतं. ताई काकी तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जेव्हा केव्हा नमाची आठवण येईल ना तेव्हा मी स्वतः जाऊन तिला युवराजच्या घरून घेऊन येईन. अगं हो माहितीये, खूप अभ्यास आहे. अगं पण तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालेल का? हं? अगं अभ्यासाची गडबड, नंतर लग्नाची तयारी, अगं जीवाला सांभाळायला नको. हं? नभा, आता घोडा मैदान लांब नाहीये. पहिल्यांदा कळलं तुला बोलता येत नाहीये तेव्हाच ठरवलं की आयुष्यात तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मी समजून घेणार. मग एवढी मोठी गोष्ट मला कशी नाही समजली ग? तुझं युवराजवर प्रेम आहे हे कसं नाही समजू शकलो मी? नभा, मला माफ करशील ना ग? घरात मुलगी असणं म्हणजे कसा घरभर आवाज असतो बघ तिचा. तिची हाक मारणं, तिने रडत केलेला हट्ट, पण हे तुझ्या तोंडून कधीच ऐकलं नाही मी. पण तुझं अस्तित्व मात्र घरात जाणवत राहील. तुझा घरात असणं फार महत्वाचं आहे ग नमा. नमा, अगं तू या घरातून निघून गेली ते एवढी माणसं या घरात आहे, पण तुझ्या बापाला मात्र हे घर रिकाम वाटेल बघ. तू नाही जाणार? अगं वेडाबाई, अगं तू रत्नाकासारखं इथेच राहणार आहेस का? खाऊन घे, अभ्यास आहे ना खूप. हे बघ, खा. सेठ, अदिती, अगं काय झालं? तू युवराजला स्वीकारलंस हे बघून मला खूप छान वाटतंय. आणि मला माहीतच होतं नमाचे इमोशन्स तू समजून घेशील. अदिती, अगं माझी लाडकी बहीण आहे ती. तिच्या आनंदातच माझा आनंद आहे. हे सेठ, या घरात मी आल्यानंतर या घरातलं पहिलं लग्न आहे हे. मी खूप एक्साइटेड आहे. आपल्या लग्नात जशी सगळ्यांनी कामं केली ना तशीच मी सुद्धा नमाच्या लग्नात कामं करणार आहे. सेठ, आता मोठा भाऊ आणि मोठी बहिणी या नात्याने नमा आणि युवराजला काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल आपल्याला. आपण ना एकदम स्पेशल गिफ्ट देऊया त्यांना. हो अदिती, म्हणजे मला पण गिफ्ट द्यायचं आहे. म्हणजे असं काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे की नमा सासरी गेली ना की माझी आठवण म्हणून कायम तिच्यासोबत राहील. म्हणजे एखादा दागिना वगैरे असं काहीतरी.
पण माझी परिस्थिती बघतेस ना, माझ्याकडे धड साधा जॉब पण नाही. काय काय कामं करून कसे बसे पैसे गोळा करतोय. सेठ, मी आहे ना. पण तुझ्यावर डिपेंड नाही ना राहू शकत मी. आणि ते तुझ्या मेहनतीचे पैसे, आणि मला माझ्या मेहनतीच्या पैशाने तिच्यासाठी काहीतरी घ्यायचं. सो डोंट वरी, मी मॅनेज करीन पैसे. मी अजून जास्त काम करीन. आणि हो, आपण त्या दोघांसाठी एकदम बेस्ट गिफ्ट घेऊ. सेठ, आपल्या लग्नात जशी मस्ती धमाल झाली तशीच नमाच्या लग्नात सुद्धा धमाल असेल ना? हो मग. ए, बरं झालं तू अमेरिकेला जाण्याआधी नमाचं लग्न होतंय. सिद्धार्थ, अरे तू सॉरी, मी नंतर येतो. अरे अरे सॉरी काय. बोल ना, म्हणजे सॉरी. अरे बोला ना. या. अरे तुम्ही कशाला आलात जावई बापू? मी आलो असतो ना. बसा तुम्ही. बसा. बोला. एक काम करा, तुम्ही दोघं बोला, मी कामं आटपून येते. नंतर आपल्याला ऑफिसला जायचंय. आलेच. बोला जावई बापू. सिद्धार्थ, सारखं जावई बापू काय? अरे आपण मित्र आहोत ना, मी घरचाच आहे ना. हो तुम्ही बसा. आता तू माझ्या बहिणीचा होणारा नवरा आहेस, तेव्हा तुला तुझा मान हा द्यायलाच हवा. हो, पण आपण चांगले मित्र आहोत ना. जावई बापू तुम्ही बसा, आपण बसून बोलूया. बोला. पटकन आटपून घेते आणि आज ते डील. अरे, युवराज आणि सिडला त्या दिवशी झालेल्या मीटिंग विषयी काही विचारलंच नाही मी. आता एकत्र येता आताच विचारून घेते. सिद्धार्थ, आपल्या मैत्रीमध्ये कधी इतक्या फॉर्मॅलिटी झाल्या? अदिती या घरात तू माझा चांगला मित्र झालास. कोणाचाही माझ्यावर विश्वास नव्हता, तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवलास. मी मागे अदितीची बाजू घेतली. तू अमेरिकेला जाण्यासाठी अदितीला असं वागायला भाग पडलास. हे खरं मी घरच्यांना सांगितलं म्हणून तुला माझा राग आला आहे का? अरे राग नाही आला, पण तेव्हा तुला मध्ये पडायची गरज नव्हती. सिद्धार्थ, मी आधी शांतच होतो, पण नंतर डोक्यावरून पाणी जाऊ लागलं. तेव्हा तू चुकीचा होतास म्हणून मी घरच्यांना खरं काय ते सांगितलं. पण सिद्धार्थ, तू जेव्हा बरोबर असशील तेव्हा मी तुला सपोर्ट करेन, नेहमी तुझ्या सोबत असेल. कारण मित्रा, मी तुझा चांगलपणा सुद्धा पाहिलेला आहे. बहुतेक दोघं झालेलं मिसअंडरस्टँडिंग बोलून मिटवतो. असं झालं तर चांगलंच आहे. बोलू दे त्यांना. आता मला इथे तुझं आणि अदितीचं लग्न मोडण्यासाठी बोलवलं होतं. माझं अदितीवर प्रेम होतं म्हणून माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेण्यात आला, मला फसवण्यात आलं. पण तुला जेव्हा सत्य कळलं तेव्हा तू माझ्यावर विश्वास दाखवलास. तू किती चांगला आहेस. अदितीला त्रास होऊ नये म्हणून तू तिला अजूनही काही कळू दिलं नाहीस. मला इथं आणण्याच्या मागे, तुमचा साखरपुडा मोडायला लावण्यामागे महालक्ष्मी मॅडमचा हात आहे. तेव्हा दिली ना मी तुझी साथ, कारण तू बरोबर होतास. मी अजूनही अदितीला कळू दिलं नाही की हे सगळं करण्याच्या मागे तिच्या मोहनचा हात होता. तुम्ही जे काही बोललात ते खरंय.